महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरलेले आहेत। प्रत्येक उमेदवार हा अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शक्ती प्रदर्शन करत आहेत, रॅली करत आहेत, कुठे पदयात्रा निघत आहेत। आपण आता प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहोत। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ही रॅली निघालेली आहे, रोड शो निघालेला आहे आणि यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अंबादास खैरे यांच्या हातामध्ये एक प्रतिज्ञापत्र दिसतंय। नेमकं या प्रतिज्ञापत्रामध्ये काय आहे, मतदारांना काय साथ घालतायत जाणून घेऊ। या प्रतिज्ञापत्रामध्ये नेमकं काय, तुम्ही काय साथ घालताय? आम्ही सर्व हे करून पर्यावरण प्रेमी जेवढे आहे आणि आमच्या प्रभागातील नागरिक असतील, त्याचप्रमाणे नाशिक शहरातील सर्व पर्यावरणप्रेमी व नागरिकांना आम्ही आवाहन केलेलं आहे की आमचं संपूर्ण युतीच्या शहरातील सर्वच उमेदवारांना जर आम्हाला निवडून दिलं तर नक्कीच आम्ही तपोवनातील एकाही झाडाला हात लावून देणार नाही किंवा वृक्षतोड होऊन देणार नाही। मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं होतं, मुख्यमंत्र्यांची सभा झाली नुकतीच नाशिकमध्ये, त्यांचं म्हणणं आहे की वृक्षतोड आम्ही करणार नाही आणि तुम्ही आता ॲफिडेव्हिट देता? नाही, नक्कीच जर वृक्षतोड झाली नाही तर चांगलीच गोष्ट आहे, पण जर होणार असेल तर त्याला आम्ही संपूर्ण 4 जण कडाडून विरोध करून आणि एकही झाडाला हात लावून देणार नाही। हे तुम्ही कोणाकडे देतात प्रतिज्ञा? तिथे असणारे सर्व वृक्षप्रेमी जे तिथे रोजची रोज धरण्यांवर बसतात, आम्ही त्यांच्याकडे देणार आहोत। या व्यतिरिक्त कुठला अजेंडा घेऊन तुम्ही मतदारांसमोर जाता? आम्ही संपूर्ण प्रभागाचा विकास व अशा पद्धतीने आम्ही जातो आहे, म्हणजे गार्डन असेल, वॉटर गटर मीटर ह्या अजेंड्यावर जाणार आहे। आमच्या प्रभागातील काही कॉलन्या, काही गल्ल्या ज्या आहे त्या अतिशय जुन्या असल्यामुळं त्यांचे पाईपलाईन छोटे आहे, त्यांचे रस्ते डांबरीकरण, तिथं सिमेंट कॉन्क्रीट करायचे, असे विविध जे आहे ओपन स्पेस आहे त्यांना चांगलं सुशोभित करून आणि गार्डन करायचं आहे। ज्येष्ठांसाठी चांगलं हे करायचं आहे, त्याचप्रमाणे बालगोपाळ असतील, महिला भगिनी असतील यांच्यासाठी देखील आम्हाला या प्रभागामध्ये चांगलं काम करायचं आहे। त्याच्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन करतोय की आमच्या 4ही उमेदवारांना आम्हाला विजयी करावं। माजी आमदार भाजपचे, त्यांचे पुत्र आणि त्यांचं पॅनल तुमच्या समोर आहे, काही आव्हान काय वाटतंय? आव्हान असं काही वाटत नाही, सुरुवातीला वाटायचं आव्हान, पण आता आम्ही फार पुढे निघून गेलेलो आहे, त्यामुळं आता आव्हान असं काही वाटत नाही। आमचा विजय नक्की सर्व 14चा विजय हा निश्चित आहे। आपण बघतोय महापालिका निवडणुकीच्या या रणसंग्रामामध्ये तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा हा ऐरणीवर आलेला आहे आणि याच मुद्द्याला हाताशी धरून अधिकाधिक मतदार पर्यावरणप्रेमींना साथ घालण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या माध्यमातून चालू आहे आणि अशा स्वरूपाचं प्रतिज्ञापत्र हे वृक्षप्रेमींना दिलं जात आहे। त्यामुळे याचा किती प्रभाव हा उमेदवारांकडनं मतदारांवर पडतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.